पाहिना त्रिमुख आवडीने राम तुळसी हार तुळसी हार कासे पितांबरा तुळसी हार पाहिना त्रिमुख आवडीने
माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त माऊलीचे आई कळवळ्याची आईचे कळवळ्याची तरी लाभाविन कृते तरी लाभाविन कृते तरी लाभाविन कृते हा पोटी भार पाहिजे हा पोटी भार त्याची सर्वस्व ही राहे त्याची सर्वस्व ही राहे त्याची सर्वस्व ही राहे त्याची सर्वस्व ही राहे ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे जाते तरी लाभाविन कृते तरी लाभाविन कृते तरी लाभाविन कृते तरी लाभाविन कृते ओ तुका मने माझे तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे कळवळ्याची जाते तरी लाभाविन कृती तरी लाभाविन कृती लाभाविन ले
लेकुराचे हित वाई किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटीवार वाहे
कोटी बार वाहे त्याचे सर्व सोयीस आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पणरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लालो निज चरणा आओ स्वामी तुकया देवाया मस्तक हे पायावर या वारकरी संताच्या जय गावी केला वास त्यासी नसावे उदास निवृत्तीनाथाचे शिवे अवतार धरून केले ते लोके पावन लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जिजाऊ रमण कानोबा प्रिय बंधू असणारे ज्यांनी या भूतलावरती येऊन गजेरांवर ख्याती केली जे जात असताना आपला नरदेह घेऊन वैकुंठाला गेले ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं अशा जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा
आईचं तोंड भरून वर्णन करणारा परंतु संतांची महती सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल. माझ्या मायबापू सज्जन श्रोते आपल्या पवित्र पवन पुण्यभूमी श्री क्षेत्र डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पवित्र तपस्थळावरती वास्तव्याला असणारे आदरणीय श्री पृथ्वीराज विठ्ठल ह्याळीज तथा सौ पृथ्वीराज विठ्ठल ह्याळीज यांच्या भाऊजाई तथा सौ निंबाबाई पृथ्वीराज ह्याळीज यांच्या जाऊबाई आणि श्री विनायक विठ्ठल ह्याळीज यांच्या पत्नी कैलासवासी सौ सुलोचनाबाई विनायक ह्याळीज यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन कार्यक्रमाचं आयोजन समस्त ह्याळीज परिवाराच्या वतीने अर्थात श्री उत्तम पृथ्वीराज ह्याळीज श्री महेंद्र विनायक ह्याळीज आणि श्री प्रमोद पृथ्वीराज ह्याळीज या संपूर्ण परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली माझं परम भाग्य समजतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गायक वादक गुणीजन संत मंडळी सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद आभार. प्रामुख्याने गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आमचे परम मित्र शरद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद आभार. गोड अशी गायनाची साथ करण्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक भजन सम्राट गोड गळ्याचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद. गावातील सर्व वारकरी मंडळी गावातील सर्व संत मंडळी उपस्थित आहे. सर्व भजनी मंडळ संत मंडळीचे कोटी कोटी धन्यवाद आभार. गोड अशी पखवाजाची साथ करताय महाराष्ट्रातील प्रसिद्ध पखवाज वादक आणि एक चांगलं निष्ठावान व्यक्तिमत्व आताच आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण मयूर महाराजांनी नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली. अगदी माझ्या मते आता 15 दिवस झाले असतील ती परिक्रमा पूर्ण करून 1 महिना झाला असेल ती परिक्रमा पूर्ण करून आदरणीय मयूर महाराज अतिशय चांगलं कार्य त्यांच्या जीवनामध्ये करतात आणि उत्तम अशी पखवाजाची साथ मयूर महाराज करताय. त्यांचे देखील धन्यवाद आभार व्यक्त करतो. गोड अशी समूह सिस्टीम आहे ज्या समूह सिस्टीमने उभ्या महाराष्ट्रभर डोंगराळे गावाचं नाव कोरून ठेवलेलं आहे. आमच्या जितू दादांची आणि वंशी भाऊची दोघांचे धन्यवाद आभार. विशेषतः काकांचे आभार कारण की काका आहे समोर उपस्थित आहे. काकांचे का आभार म्हणजे भरपूर दिवस आधी काका ही सिस्टम चालवायची. माझी पहिली कथा त्या पिंपळ कोठ्याला माझ्या मते अंमळनेर तालुक्यात ते गाव येतं पारोळा अंमळनेर कुठतरी ते येतं पारोळा तालुक्यात येतं. त्या पिंपळ कोट्याला आदरणीय काका त्यावेळेला साऊंड घेऊन होते. जितू भाऊ अतिशय लहान होते. भरपूर माझ्या मते 14 वर्ष झाले 14-15 वर्षाचा कालावधी लुटून गेला. त्या कालावधीमध्ये तेव्हापासून काकांनी सिस्टीम चालू केली आणि आतापर्यंत तसंच ते परंपरेने आमचे जितू भाऊ बंटी भाऊ यांनी उत्तमरित्या उभ्या महाराष्ट्रभर त्या डोंगराळे गावाचं नाव चांगल्या प्रकारे करून ठेवले. त्यांचं धन्यवाद. आणि जितू भाऊंच्याच माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाच्या वाट्याला आली माझं परम भाग्य समजतो. तथा संपूर्ण हा जो ह्याळीज परिवार आहे तर त्यापैकी आदरणीय पृथ्वीराज दादा असतील विनायक दादा असतील आणि या दोनही भावांची मुलं असतील म्हणजे आदरणीय आमचे उत्तम दादा आणि ते दोघही बाकीचे मुलं म्हणजे आजी मावशींचे पुतणे उत्तम दादा म्हणजे बंडू भाऊ आपण त्यांना बंडू भाऊ म्हणतो. अतिशय तळमळ या कार्यक्रमाविषयी बंडू भाऊंची 5वं पुण्यस्मरण मातेचे 5वं पुण्यस्मरण. कधी कधी भाग्यवान अशा आया भाग्यवान अशी मुलं जन्माला येतात. तसंच अभंग घेतला पाहिजे होता. आपोल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची त्यांचे आई वडील धन्य आहे जी मुलं असं चांगलं कार्य करतात. 5वं पुण्यस्मरण आहे म्हणजे 5वी पुण्यतिथी आणि तेवढीच थाटामाटाने करताय. नाहीतर एक पुण्यस्मरण करणं जीवावर येते मुलांना. एक काहींना तर 10वं जीवावर येतं. 5व्या दिवशी पंचक्रिया करून मोकळे होता. 10 दिवस बसायची आता लोकांची इच्छा राहिली नाही. एखादा प्रसंग असेल काही कारण असेल तर ठीक आहे पण धन्यवाद दिले पाहिजे या मुलांना. म्हणजे सगळीच महेंद्र भाऊ असतील प्रमोद भाऊ असतील आणि बंडू भाऊ म्हणजे उत्तम दादा असतील यांना खरंच धन्यवाद दिले पाहिजे. तर एवढे
5 वर्षाचा कालावधी निघूनही आपल्या काकूचं आपल्या आईचं पुण्यस्मरण केलं पाहिजे गड्या. मला एकाने विचारलं होतं, महाराज आई वडिलांची पुण्यतिथी किती दिवस करावी? सहज विचारलं एकाने, महाराज हे पुण्यतिथी जी म्हणता तुम्ही, आई वडिलांची पुण्यतिथी किती दिवस करावी? आता त्याला काय उत्तर द्यावं? 1 वर्ष करावी, 2 वर्ष करावी का 5 वर्ष करावी? विचार केला आता याला उत्तर काय द्यावं, आणि सहज त्याला म्हटलं, आई वडिलांची पुण्यतिथी किती दिवस करावी माहिती का? जितके दिवस आपण आई बापाचं खातो तितके दिवस करावे. जेवढे दिवस आई बापाच्या नावाने जगतोय, जेवढे दिवस माय बापाची शेती खातोय, जेवढे दिवस माय बापाने कमवलेले त्याच्यावरती आपण जगतोय, तेवढे दिवस आई बापाची आपण पुण्यतिथी केली पाहिजे. त्याच्यासाठी काही एवढी कीर्तन सोहळेच केले पाहिजे असं नाही, एवढाले मोठाले सोहळेच घडवले पाहिजे असं काही नाही. तुम्ही गावातले 10-12 भजनी मंडळ जेवढा असेल त्यांना बोलवावं, त्यांना भोजन द्यावं आणि फोटो मांडावं, त्यांना सांगावं तासभर भजन करा. आज आमच्या आईची, आमच्या मावशीची, आमच्या काकूंची, आमच्या बापाची, आमच्या भावाची पुण्यतिथी आहे, तुम्ही 1 तासभर भजन करा. एवढं जरी केलं ते काही कमी नाही. पण धन्यवाद द्यावा या ह्याळीच परिवाराला का त्यांनी 5वं पुण्यस्मरण त्या मातेचं या ठिकाणी आयोजित केलं आणि ती सेवा माझ्या वाट्याला आली. त्यासाठी माझे जगद्गुरू तुकोबारायांचा अवघा 4 चरणाचा आईच्या संबंधाने बोलणारा, परंतु वर्णन आईचं जरी केलं पण संताप प्रकरणामध्ये हा अभंग मोडला जातो. कारण की शेवटचं चरण या अभंगाचं महत्वाचं आहे. अभंगाचे पहिले 3 चरण फक्त उदाहरण म्हणून दिले आणि शेवटचं चरण हे मूळ मुद्दा त्या ठिकाणी. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, माझं तुमच्या संतावरती ओझ आहे. कसं ओझ आहे त्याच्यासाठी आधीचे 3 चरण. जसं आईचं आईवरती मुलाची जबाबदारी आहे, जसं आई मुलाचा सांभाळ करते, आई जसं मुलाचं हित करते, आई जसं मुलाविषयी प्रेम ठेवते, आई जसा मुलाविषयी कळवळा अंतकरणामध्ये ठेवते, आई जसा मुलाचा पोटी भार वाहते, ही सगळी जबाबदारी आई जशी मुलाची घेते तशी संतांनी माझी जबाबदारी घ्यावी. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, असा अवघा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आता माझ्या मते 9:45 वाजत आलेली आहे आणि आपली कीर्तनाची वेळ 8 ते 10 आहे. म्हणजे अजून आपल्याकडे 20 मिनिट शिल्लक. काही काळजी करू नका, मी 10:30 पर्यंत कीर्तन करणार आहे. 8 ते 10 वेळ जरी पण सुरू असं लेट झाले म्हणून मी 10:30 पर्यंत कीर्तन करणार आहे. जास्त काही टेन्शन घेऊ नका, लोड घेऊ नका. इथं 8 ते 10 आहे आणि नेता आता सुरू केलं, काळजी करू नका. बरोबर 10:30 संपवतो, पण तोपर्यंत सर्व अंगाचे कान करून कीर्तन ऐका. संपूर्ण मन आपलं कीर्तनामध्ये द्या. तरी अवधान एकले दिजे. कोणता अवधान? डोळ्याजवळचा अवधान नाही नाही नाही. मग अवधान या शब्दाचा अर्थ होतो लक्ष द्या. इकडे काल माझं अवधानलाच कीर्तन होतं म्हणून मला ते अवधान आठवलं. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. कीर्तन ऐकत असताना माणसाने कीर्तन कसं ऐकावं माहिती का? कीर्तन नाही, कथा ऐकत असताना माणसाने कथा कशी ऐकावी. कथा नाही, कोणती गोष्ट ऐकत असताना माणसाने जी आपल्या उद्धाराची आहे ती कोणती गोष्ट ऐकत असताना मन लावून ऐकावी. पण जे मन लावून ऐकायला पाहिजे ते आपण मन लावून ऐकत नाही. ज्याच्यामध्ये आपला पापाचा वाटा फार मोठा असेल ते आपण मन लावून ऐकतो. आणि विशेष सांगतो, कीर्तनकार एवढ्या मोठ्याने सांगतो पण तुम्हाला ऐकायला येत नाही. पण एखादी गोष्ट काहीच कामाची नसते पण ती बारीक ऐकायला कान देऊन ऐकतात, आहे की नाही? कान देऊन ऐकतात. तुम्ही तर जास्त कान देऊन ऐकतात आणि तुम्हाला कळतं पण लवकर, आहे की नाही? आपल्याला नाही कळत लवकर नाही कळत, पण त्यांना कळतं. पण कान देऊन काय ऐकावं? जे आपल्या उद्धाराचं आहे ते ऐकावं. कसं ऐकावं कीर्तन? कीर्तन चांग
रूप लक्ष देऊन ऐकावं, इतकं लक्ष द्यावं की आपण हरिरूप झालं पाहिजे. लक्ष देऊन ऐकावं, जागं राहून ऐकावं आणि जागं राहून ऐका. कारण की आमचे नामदेव भाऊ तुम्हाला त्या कॅमेऱ्यामध्ये टिपताय, नंतर ते असं आलं का लक्षात येईल कोणी झोपलं होतं आणि कोण जाग होतं आहे का नाही. झोपू नका निदान, माझं नाही पण कॅमेऱ्यावाल्याकडे तरी लक्ष देऊन झोपू नका बुवा. माझं कीर्तनात झोपले तर मला काय वाटत नाही, आनंद वाटतो बुवा, बिना गोळ्याचे झोपले आहे का नाही. कीर्तनामध्ये सर्व अंगाचे कान देऊन आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. चुकलिया पुत्राची शुद्धी वार्ता, जेने सादरे जेवी माता, तेने आदरे हरिकथा सार्थकता परिसावी. एखाद्या मातेचं बाळ चुकावं आणि हरवलेला मुलगा तिला सापडत नाही जत्रेमध्ये, घरी निघून येते, रडते ती. गावातली लोक भेटायला येतात, का हो कुठं मुलगा चुकला हो तुमचा, कस काय चुकला हो, हात कसा काय सुटला हो, पोराकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, पोराकडे लक्ष, कसं काय झालं हे, कसं काय झालं. अशी चर्चा गावातली सगळे लोक येऊन करतात. ती माता ऐकते, ऐका ऐका, ती ऐकते, ती माय ऐकते, पण तिचं लक्ष तिकडं असतं. गावातलं कुणीतरी येईल आणि मला सांगेल काळजी कर नका ताई, काळजी कर नका, आताच पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, तुमचा मुलगा पोलीस स्टेशनला सापडला, तुमचा मुलगा सापडला, तुमचा मुलगा भेटला. हे ऐकण्यासाठी जसे कान एखाद्या मातेचे हरवलेल्या जिचं बाळ असताना आपले कान आतुर झाले पाहिजे. हे लक्षात नाही आलं तर विनोदाच्या भाषेत सांगतो तुम्हाला, ते आपण शाळेत असताना गुरुजी अशी एक रेष आखायची, अशी पांढरी रेष आखायची. रेष आखली की शरद भाऊ आपल्याला तिथं उभं करायचे, म्हणजे शाळेत 5-6 विद्यार्थी असे उभे करायचे. कशासाठी, शर्यतीसाठी उभे करायचे. आपण असं उभं राहायचो, गुरुजी म्हणायचे रेषेच्या मागं पाय घ्या, आपण रेषेच्या मागं पाय घ्यायचो, असं उभं राहायचो. गुरुजी आवाज द्यायचे, एक, आपण असे उभे सावध, दोन, तुम्हाला काय वाटतं 3 कधी म्हणतो ना. म्हणजे 3 ऐकण्यासाठी जेवढे कान आतुर झाले ना, तेवढंच कीर्तन ऐकताना कान आतुर झाले पाहिजे, एवढं लक्ष दिलं पाहिजे. तुम्हाला आता असं वाटत होतं ना, आता 3 कधी, जसं 3 कधी तसं आता महाराज पुढं काय सांगता, हे ऐकण्यासाठी कान माणसाचे आतुर झाले पाहिजे. मी काय 3 म्हणणार नव्हतो, मला काय तुम्हाला पळवून लावायचं होतं का, म्हणून मी 3 म्हणलं नाही, पण एवढं लक्ष देऊन कान देऊन कीर्तन ऐकावं. या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जीवाला जन्म मिळालाय, प्रत्येक जीव या मृत्यू लोकामध्ये आलाय. देवाने सुंदर देह दिलाय आपल्याला, 3.5 हाताचा देह दिलाय. काय काय दिलंय त्या देहामध्ये, काय काय उपलब्ध करून दिलंय या देहामध्ये. आपल्याला इंद्रिय दिले, कोणते कोणते इंद्रिय दिले, आपल्याला हात दिले, आपल्याला पाय दिले, आपल्याला कान दिलं, आपल्याला नाक दिले, आपल्याला डोळे दिले. अवयवाचा विचार करायला गेलो तर आमच्या संतांनी त्याचं गोड वर्णन दिले अवयवाचा विचार करा. पाय दिले कशासाठी दिले, पाय कशासाठी दिले, पाय कशासाठी दिले, दुसऱ्याच्या पायात पाय घालायला दिले आहे की नाही, का पाय घालून पाडलं पायात, नाही नाही, पाय कशासाठी दिले, तीर्थयात्रा करण्यासाठी पाय दिले. मयूर महाराजांचे पाय नाही झाले, मयूर महाराजांचे पाय आता चरण झाले आहे की नाही, कारण की या पायाने तीर्थयात्रा केली, या पायाने तीर्थयात्रा, हे पाय तीर्थयात्रेसाठी दिले. हात कशासाठी दिले, हात टाळी वाजवून भजन करण्यासाठी दिले. अजून कशासाठी दिले, हात
दान करण्यासाठी दिले. हस्तम पवित्र यदि दान पुण्य, या हाताने हा हात पवित्र कधी ह्याच्याने दान केल्या गेलं पाहिजे. हस्तम पवित्र यदि. हे बघा कान कशासाठी दिले, कान कशासाठी दिले आमच्या तुकोबाने, तुम्ही ऐका रे कान. आणि माझ्या विठोबाचे काय केलं पाहिजे, कानाने विठ्ठलाचे गुण ऐकले पाहिजे. डोळे कशासाठी दिले, डोळ्याला सांगितले डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आणि तोंड कशासाठी दिलं, दुसऱ्याची निंदा करायला दिलं, बोलायला नाही दिलं तोंड नुसतं, मग देवाचं भजन करायला दिलं. नरदेह दुर्लभ झाला तुम्ही कशासाठी दिली वाचा, त्याच्या भजनासाठी दिली. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. या वाचेला देखील तुकोबाईने जबाबदारी दिली. घेई घेई माझे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. प्रत्येक अवयवाला जबाबदारी दिली. मन बघायला मिळालंय कुणाला, मन मन कोणा कुणी 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 मन बघितलंय. लो आपण म्हणतो ना, तू माझं काय मन पाहिलं, तुझं तरी मन पाहिलं का तू. काही लोकांचे वाक्य असे एखाद्या कागदावर लिहून ठेवा वाटतात आणि ते कागद जमा करून एखाद्या नदीत सोडून द्यावं वाटतं, असे वाक्य असतात. म्हणजे तू काय सांभाळण्यासाठी नाही जाऊन माझं मन बघितलं का. काही लोक म्हणतात मी तुला चांगलं ओळखू ना, तू तुझी तुझी तुला ओळख पटली का, मी कोण आहे कोण आहे तू याची तरी ओळख पटली का. लोक सांगतात मन मन कुणाला बघायला मिळालं का. त्या मनाला देखील तुकोबारांनी सांगितलं मना तेथे धावगी राहे विठोबाचे पायी. सुंदर देह दिलाय देवाने, त्याच्या भजनासाठी दिलाय, त्याच्या नामचिंतनासाठी दिलाय. हा देह इतका दुर्लभ आहे, इतका दुर्लभ आहे. नर देह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन, त्याच वासुदेवातलं हे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा देह आहे, हा सहजासहजी प्राप्त होत नाही. या देहाच्या प्राप्तीसाठी एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा. हा देह सहज मिळाला का, सहज मिळाला का. हा देह मिळवण्यासाठी आपल्याला एका एका योनीमध्ये कोटी वेळा फिरावं लागतं. अशा किती योनी आहे, 84 लाख योनी फिरायचे. म्हणजे किती वेळा, 84 लाख वेळा नाही, एक योनीमध्ये कोटी वेळा फिरायचं. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. नाही तर पुन्हा मनुष्य म्हणून जन्माला येण्यासाठी सुकृत दुष्कृत समान समी, माणसाचं पाप पुण्य सारखं झालं पाहिजे तेव्हा माणूस म्हणून जन्माला येतो. हा देह सहजासहजी मिळत नाही. आणि हा देह तुम्हाला मला सहज उपलब्ध झाला, सहज मिळाला. कसा मिळाला, आमचे संत सांगतात पावला हा देह कागटाळी न्याय. काग म्हणजे कावळा, न्याय म्हणजे कावळ्याच्या नीतीप्रमाणे आपल्याला हा देह मिळाला. काय झालं माहिती का, कसा देह प्राप्त झाला तुम्हाला लक्षात आणून देतो. राजाने राज्यभर एक दौंडी पिटवली. उद्या माझ्या बापाचे पितरे आणि पितराचा उद्या घास ठेवायचा आहे. त्याच्यासाठी मला जो कावळा पकडून आणून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस मिळेल. किती किती, जो कावळा आणून देईल. आणि सर्व प्राण्यांची शिकार करता येते पण कावळ्याची करता येत. कावळ्याची शिकार करणं अवघड आहे, त्या डोम कावळ्याची अजून अवघड आहे.
डोमकावळे पण आहे बरं का, म्हणजे फक्त कावळेच नाही, फक्त एक एक कावळे झाडावर राहतात आणि डोमकावळे गल्ली गल्लीत राहतात, एवढा बदल आहे. नाही, लक्षात आलं तर पाहत असं काही नाही. अजून पुढच्या वर्षी पुण्यस्मरण करू आपण तुम्हाला लक्षात येण्यासाठी. मग राजाने सूचना दे, दौंडी पिटवायला लावली, जाऊ द्या कावळा आणून देईल, त्याला 5,000 रुपये बक्षीस. गावातले सगळे लोक जंगलात कशाला, कावळे पकडायला. कावळे सापडता का? त्याच गावात एक अंध होता काका, दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं त्याला. त्याच्या एक कानावरती दौंडी आली, पण त्याने बघितलं कावळा आहे. डोळ्यावाल्याला सापडायचा नाही, आपल्याला डोळेच नाही, आपल्याला कसा. त्याने त्याच्या आंघोळीचे कपडे उचलले, नदीवरती आंघोळीला गेलं, स्नानाला गेलं, कपडे काठावरती ठेवले आणि मधोमध म्हणजे पाण्याच्या इतक्या पाण्यात गेलं आणि तिथं जाऊन त्याने नाक पकडलं आणि खाली डुबकी मारली. खाली डुबकी मारली म्हणजे थोडा वेळ थांबलंच ते, जरा 30 सेकंद थांबलं आणि वरती येताना हर हर गंग. काय झालं, ते खाली होतं, कावळ्याच्या लक्षात आलं नाही खाली कोणी. कावळा वरून उडत होता आणि बाहेर आला, हर हर गंगे. याने टाळी वाजवू नये आणि त्याच्या हातात कावळा येणे एकच झालं. याला म्हणतात पावला हादी कागद टाळी न्याय, असा आहे बरं का तो न्याय. त्याच्या हातात कावळा आला, आल्यानंतर त्याला लक्षात आलं हा काय कावळा आहे. मग त्याने तो कावळा घेतला आणि काठावर आला. तो काठावरती आल्यावरती त्याच्या लक्षात आलं होतं हा कुणाला द्यायचा आहे, राजाला. राजा किती पैसे देणार आहे आपल्याला, 5,000 रुपये. पण आंधळ्याला 2-2, 5-5 रुपये, 10-10 रुपये जमा करायची सवय. 5,000 म्हणजे त्याला हिशोबच लागना. त्याने तो कावळा घेतला. तो म्हटला आपल्याला राजा पैसे देत, पण आपल्याला नोटा कळत नाही. मग आपण त्याला सांगू मला चिल्लर दे, त्याच्यावर बोटावून मला ओळखायला येते. तो मला 5,000ची चिल्लर होईल किती, अंदाज तर घेतला पाहिजे. जो कावळा होता का त्याच्या हातातला, तो कावळा त्याने काखेत ठेवला असा. चिल्लरचा अंदाज लावायला तो मला 100 रुपयाची एवढी होती, 200ची एवढी होईल, 500ची एवढी होईल, 1000ची एवढी होईल, 2000ची एवढी होईल, 3000ची एवढी होईल. तुम्ही चिल्लरच पाहताय का? कावळा पण बघा ना इकडे, फक्त चिल्लरच बघायला तुमच्या चिल्लरवरतीच लक्ष. तुम्हाला 3000ची एवढी होईल, 4000ची एवढी होईल, 5000ची एवढी. त्याने गेला ना, हा मी म्हटलं तरी अजून कसं काय लक्ष नाही. कावळा गेला निघून. बस त्याला हसू नका, तो आंधळा आहे म्हणून त्याच्या जवळचा कावळा निघून गेला. पण देवाने आपल्याला डोळे दिले ना, हा देह आपल्याला मिळाला म्हणजे आपल्या हातात कावळा मिळाला. मग तो कावळा सांभाळायचा, त्या आंधळ्यासारखा काखेत ठेवून उडवून लावायचं या आपल्या हातात. मग आपण या देहाचा सांभाळ चांगला करावा. हा देह पुन्हा पुन्हा मिळत नाही, हा कधीतरी कोणत्या तरी पुण्याईने जी माता जन्माला घालते त्या मातेला विचारा. एक मदालसा नावाची आई होऊन गेली शरद महाराज. तिने आपल्या लहानशा बाळाला पाळण्यामध्ये टाकले, पाळण्याची दोरी तिने हातामध्ये घेतली आणि त्या बाळाला पाळण्यात टाकून पाळण्याची दोरी हातात घेऊन तिने त्याला झोका द्यायला सुरू केलं. त्या बाळाला ती आई लोकांमध्ये आला, पण सहजासहजी आला नाही. अरे हा देह मिळावा म्हणून तुला 9 महिने कष्ट सहन करावे. 9 मास कष्ट लासी दावी आणि प्रसूत झाली, येताची कर्म जाड तुझी मानाड. अकांत हे जननी दुःखे धाय मंगली. अरे आई बाळा, 9 महिने तू आईच्या उदरामध्ये होता. आपण सगळे आईच्या उदरात किती दिवस होतो? 9 महिने होते, किमान 9 महिने होते. 9 महिने होतो. मला सांगा काय काय व्यवस्था होती आईच्या उदरात आपली? पहिला मुद्दा, आईच्या उदरामध्ये, आईच्या पोटामध्ये आपण आता मी जसा उभा आहे असे होतो का उलटे होतो? आईच्या उदरात आपण, आपलं डोकं खाली असतं, पाय वरती असतात. बरं तिथली काय व्यवस्था आहे? काय व्यवस्था आहे? मग अशी आम्ही बसलो होतो बंडू भवन, आम्ही त्या घरामध्ये, तरी गरम व्हायला लागलं. जास्त नाही, या थंडीच्या दिवसात थोडं गरम झालं लगेच फॅन लावला.
आईच्या उदरात अशी कोणती व्यवस्था होती? कोणतीच नाही. किती वेदना होत्या आईच्या उदरामध्ये. आमचे तुकोबराय सांगतात, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, माऊस मल मूत्र जाना, आणि त्या वेळेला तुझं क्षणोक्षणा द्यात असे. पुन्हा देवाची आठवण यायची आणि त्या देवाला हात जोडून विनंती करायचो, देवा फार दुःख आहे रे आईच्या उदरात, फार दुःख आहे, एक काम करणं देवा, या दुःखातून मला एकदा बाजूला करणं देवा. एक वेळ वेदना यातना भोगत असताना आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी देवाला विनंती केली. फक्त विनंती तुकोबरायांनीच केली असं नाही, माझ्यासह तुम्ही आपण सर्वच देवाला हीच विनंती करत होतो, एक वेळा करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी देवा. अरे या दुःखातून जर मला बाजूला केलं, या दुःखातून मला वेगळं केलं तर देवा मी तुला वचन देतो, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंग, मी रात्रंदिवस तुझं भजन करेल, रात्रंदिवस तुझं नामचिंतन करेल. हे आपण देवाला दिलेलं काय आहे? वचन. पहिलं वचन आपण कोणाला दिलंय? देवाला मी तुझं भजन करेल. आणि पहिलं सर्वात आधी आपण खोटं कोणाशी वागलो? देवाशी. आल्यानंतरच त्याला विचारायला, तू कोण आहे? तू कोण आहे? तू कोण आहे? देवाला विचारणे अरे म्हणजे तुम्हाला वचन दिलं ना, ते कोहम कोहम पुकारे, कोण कोण कधी कधी वचन देवाला ना कबूल जाणारे आपण माणसाशी खरं वागू का? माणसाशी खरं वागू आपण? देवाशी खोटं वागलोय आपण देवाला, आपल्याला असं देवालाच काही कळत नाही असा भास आहे आपला. या जगामध्ये पाप करणारे लोक आहे ना, देवाला घाबरत नाही. त्यांना असं वाटतं आम्ही अंधारात केलेली पाप दिसत नाही. तो जगाचा मालक आहे. काय काय आपण करतो देवाला सारं कळतंय रे. देवाला कोणतं गाणं कोणतरी गायले, काय काय करतो भल्या माणसा, देवाला सारं कळतंय रे. देवाला सगळं कळतं.
एक गडी तर बिडी पेत चालला, बिडी बॉयलर पेटवून बिडी प्यायचा आणि दूध फेकायचं. नेमका हनुमंतरायांच्या मंदिरा पुढे आला, मारुतीच्या मंदिरा पुढे. मारुतीला बघितलं, बिडी मागलं पुढे असं पाया पडला. जन्माला का हो बिडी का बरं मागं लपवली? म्हणजे पुढे मारुती. म्हणलं मग मारुतीला बिडी दिसत तू येडाय. मारुतीला लंकेतली सीता दिसली होती, तुझी बिडी तर इथं माग तिथं घरचं मा निघायला लागला. भ्रमी लोकांना मला जे कळतं, मला जे समजतं ते देवाला समजत नाही. अंधारात ठेवलाय देवा मी, अंधारात. लक्षात ठेव, असं कुणीच नाही, असं काहीच नाही का देवाला कळत नाही. कळत नाही का देवाला? सगळं कळत. पण आपला अभंग पाठी न सांगता तुम्हा कळू येते, हे आपणच म्हणतो ना. मला काही या लोकांचं विशेष वाटतं, खरंच विशेष वाटतं जे अभंग म्हणतात. त्यांचं वय आहे 60. वय किती आहे? 60. आणि त्यांनी आधार कार्ड वाढवून 75 केले. किती वाढवले? 15 वर्ष वाढवले. किती वाढवले? 15 वर्ष. इथून एसटीने पंढरपूरला फुकट गेला आणि तिथं देवाच्या दारात न सांगता तुम्हा कळू येते आमचं. देव म्हणला तू फुकट आला हे कळतं मला, तू वय वाढवून आला हे कळतं मला. देवाला कळत नाही का? या जगातला असं अशी कोणती गोष्ट नाही माय बाप ती देवाला कळत नाही. देवाला सगळं कळतं, सगळं कळतं. एक उदाहरण सांगतो. काय झालं माहिती का? एका आश्रमात चोरी झाली. आश्रमात चोरी झाली आणि चोरी करताना ज्या आश्रमामध्ये जो व्यवस्थापक होता त्याने बघितलं चोरी कुणी केली. त्या चोरी करणाऱ्याला त्याला आश्रमातून काढून दिलं. निघ चोर आहे तू, चोरी करतो, निघ. काढून दिलं. त्याला काढून दिल्यानंतर तो रडत रडत आश्रम सोडून निघून गेला. तुम्हाला मी पुन्हा चोरी करणार नाही, पण त्याला दया आली नाही व्यवस्थापकाला. काढून दिलं. व्यवस्थापक झोपी गेला आणि स्वप्नात देव आला त्याच्या. अरे त्याला आश्रमातून काढून का दिलं? म्हणजे देवा त्याने चोरी केली नाही, काढून काढली. तू चोर आहे देवा म्हणून त्याला आश्रमातून काढून दिलं. देवाने विचारलं तुला कधी कळाल तो चोर आहे? म्हणे काल चोरी केली तेव्हा कळालं मला तो चोर आहे. तुला काल कळालं तू चोर आहे? तू जन्माला आला त्याच दिवशी कळालं मला चोर आहे, तरी मी जिवंत ठेवलाय. मला कधी माहिती होतं? जन्माला आला त्याच दिवशी माहित होता हा चोऱ्या करणार आहे, तरी जिवंत ठेवला. तुला कधी कळालं? काल चोरी केली तेव्हा. तो जगाचा मालक आहे. तो जगाचा मालक या विश्वाची व्यवस्थापन करत असताना चांगले लोक ठेवतो, वाईटही लोक ठेवतो. तुम्ही म्हणाल महाराज देवाला कळत नाही का? देवाला कळत नाही का? चांगलेच लोक ठेवायचे ना, वाईट कशाला ठेवायचे? एक लक्षात ठेवा, चांगल्या लोकांनी आपल्या म्हणजे जी शहाणे लोक आहे त्यांनी लय असा स्वतःला शहाणं समजायचं. का बरं माहिती का? आपला शहाणपणा कुणामुळे माहिती का तुम्हाला? आपण शहाणे कुणामुळे? येड्यांमुळे शहाण्याला किंमत. सगळे शहाणे असले किंमत कोण देईल? कीर्तनकाराला किंमत कुणामुळे? या गायकांमुळे, टाळकऱ्यांमुळे. तुम्ही सगळेच कीर्तनकार झाले हो, मला काय किंमत राहील? तुम्ही दार दे म्हणशाल याचं चुकलं इथं. मग आताही तुम्हाला कळत असलं याचं चुकलं, पण बोलायची हिंमत नाही ना. कस काय याच्याकडे पुढचं असलं काही? मग या अडचणच आहे पुढची. कुणालाच बोलू शकत नाही आपण. हा बोलायची हिंमत एकाच ठिकाणी. कमेंट करू शकता तुम्ही, तिथं कुणी करू शकतं. तिथं काही शहाणाच पाहिजे असं काही? ज्याला अक्कल नाही तोही कमेंट करतो. ह्या जगात तुम्हाला एक सांगू का, चांगलं ना वाईट देवाने दोघंही ठेवले. मी तर या मताच आहे. मी या जगाशी संबंध ठेवत असताना सर्वांवरती प्रेमाने जीवन जगावं, प्रेमाने वागावं या हिशोबाने संबंध ठेवतो. मला किती माझ्या म्हणजे एखादा लय मोठा अधिकारी आला, म्हणजे लयच मोठा VIP माणूस आला आणि लय त्याच्या पुढं पुढं असं काही नाही. एखादं भोळं आलं बिचारे आलं त्याला लांब लांब अजिबात नाही. मला तोही सारखा आणि तो मोठा आहे सारखा. काहीच नाही. काय कारण आहे? थांबायचं किती दिवस आहे? नाही नाही महाराज ते गाव लय तुमच्यावर प्रेम करतं. आपल्या डोक्यात नाही एवढं. मला आता मागं फोन आला होता कीर्तनाचा. शिवरात्रीच्या पिरियड मध्ये तारीख पाहिजे होती त्यांना, पण माझ्या सगळ्या तारखा गेल्या. त्यांनी रामकृष्ण हरी परमेश्वर महाराज रामकृष्ण म्हणजे बघा ना, ते शिवरात्रीच्या कालावधीमध्ये 9 तारखेला सप्ताह सुरू होतोय, तेवढ्या 7 दिवसात एक तारीख बसवा ना. म्हटलं अहो दादा सर्व तारखे माझ्या गेले, एकही तारीख शिल्लक नाही. नाही नाही महाराज
आमच्या गावाचं तुमच्यावर लय प्रेम आहे, तुम्हाला एक तारीख घ्यावाच लागते. मी म्हटलं ज्या लोकांनी 6-6 महिने आधी तारखा दिल्या त्यांच्या नाही रद्द होणार दादा. तुमचं प्रेम आहे ना, मग 1 वर्ष आधी सांगायचं, त्यांच्या आधी सांग. खाली आता खालीच नाही तर एक काम करा, पुढच्या वर्षाची मी लिहितो. नाही नाही महाराज, तुम्हाला या वर्षी आमच्या गावाची तारीख घ्यावीच लागेल, यावाच लागेल, नाही तर आम्ही सप्ताह करणार नाही. मी म्हणलं भाऊ तुम्ही सप्ताह करा, नाही तर नका करू, मी लोकांच्या कॅन्सल करून तुम्हाला देऊ शकत नाही. नाही महाराज, तुम्ही जर आमच्या गावातली तारीख घेतली नाही, आताची आता आम्ही सप्ताह बंद करण्याचा निर्णय घेऊ. मी त्यांना म्हणलो तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, पण मी दुसऱ्याच्या तारखा कॅन्सल करून तुम्हाला देऊ शकत नाही. ठीक आहे म्हणे. त्याने तसाच फोन चालू तिथं खाली ठेवला. दुसऱ्याने विचारलं का रे काय झालं म्हणते परमेश्वर महाराजाचं. त्याची नाही म्हणे खाली, त्याची नाही, तो नाही, त्याचा बाप दुसरा, लाव म्हणे दुसऱ्याला फोन. काही ते नाही लोकायला मारा. मला तेच वाटलं होतं बाई खरंच बंद करता काय, पण त्या वाक्यावरून कळालं आपण भ्रमात आहे. आपण भ्रमात आहे का मला किंमत जास्त आहे, पण किंमत कुणामुळे हे पण समजून. देवाला सगळे सारखे, देवाने सगळं नियोजन व्यवस्थापन देवाने व्यवस्थित करून ठेवलंय. ज्याला जे पाहिजे, ज्याला जसं पाहिजे, जिथं पाहिजे तिथं सर्व देवानी जशीची तशी व्यवस्था केली. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर चांगल्याची किंमत कळण्यासाठी वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी जन्माला घातली. देवाला सगळं कळतं गड्या, चांगला कोण वाईट कोण सगळं कळतं, पण देव जगण्याची संधी देतो. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही अनेक दुःख भोगले. आईच्या उदरात असताना दुःख भोगले आणि जन्माला आल्यानंतरही दुःख भोगले. संसारात किती दुःख आहे, संसार करतो याच्यात कमी दुःख आहे का, कमी दुःख आहे का, किती दुःख आहे. आमचे संत सांगतात अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाणही फुटती आणि भय कापचिती बोलासे. संसारात एवढे दुःख आहे, एवढे दुःख आहे. आम्ही आमचं दुःख एखाद्या दगडाला सांगितलं तर दगड फुटून जाईल, एवढे दुःख आहे का. संसारात 2 प्रकारचे दुःखी लोक आहे, कोई तन दुखी और कोई मन दुखी. 2 प्रकारचे दुःखी लोक कोणते कोणते, कोई तन दुखी और कोई. लक्षात ठेवा, तनाचं दुःख घालवता येतं, मनाचं घालवता येत नाही. तनाचं दुःख घालवता येतं, शरीराला झालेल्या व्याधी. समजा डोकं दुखायला लागलं, डॉक्टरकडे गेले, गोळी घेतली, डोकं बरं होतं. फक्त पाहिजे म्हणजे दुखलं पाहिजे, डोकं पाहिजे असं नाही, बरं होतं. हात दुखायला लागला, डॉक्टर साहेब बरं करतील. पाय दुखायला लागला, काही शारीरिक व्याधी असतील, डॉक्टर कडे गेले, कोई तनदुखीवर कोई मनदुखी. शरीराचे दुःख बरे होतात, पण आई मनाचे दुःख बरे होत नाही. मनाचे दुःख येत नाही, मग आपण ओढून घेतो. माझ्याकडे असं का पाहिलं, असं माझ्याशी बोललीच का बरं नसं, सगळ्या गावाला आमंत्रण दिलं आणि आम्हाला बोलवलंच का नसं. हे मनाचे दुःख ओढून घेतले आपण, हे बरे होत नाही. हे माणूस दिसला का वाढत चालतात मनाचे दुःख, तेवढे तेवढे वाढत चालतात. आणि तुमचे जास्त वाढत बरं का. तुमचे या जगामध्ये राहत असताना आई, तुम्ही माझ्या आई सारखं आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. माझ्या काही वाक्यावरती लक्ष द्या, काही वाक्य सोडून द्या, पण सत्य परिस्थिती सांगतो. या जगामध्ये वावरत असताना कुणाकडनं अपेक्षा करणं हेच दुःखाला कारण मोठं. अपेक्षा चुकीच्या आहे आपल्या. आपण लग्नाला चाललो तरी असं वाटतं तिथे गेले गेले मला मान मिळेल. तिथं कमी गर्दी का आधी, पण तुम्हीच नवसाचे. नाही ना, पण महाराज मी गल्ली मंदारनी ताई म्हणा नांदे कोणी लागू नाही, तू तुझ्या गावात त्या लग्नवाल्याला काय घे नाही तुझे. हे मनाला लावून घेतो आपण, हे मनाने दुःख वाढल्या जातं. मला एक सांगा, तुम्ही एखाद्या लग्नात गेल्या, तिकडून तुमची वेईनबाई आली, म्हणजे जिची मुलगी तुमच्या घरात दिलेली, वेईनच म्हणता ना, येईनबाई म्हणता का वेईनबाई, येईनबाई ना, येईनबाई आली तुमची, बरोबर. म्हणजे जिची काय असं तुम्हाला कळालं ना, जिची मुलगी तुमच्या घरात दिली ती आली. मला एक सांगा, तिच्याकडनं तुमच्या काय अपेक्षा, इमानदारीने सांगा. तुमची तर पहिली अपेक्षा आहे तिने होऊन माझ्याशी बोलावं. तुमची दुसरी अपेक्षा आहे तिने तेवढ्या भरल्या मंडपात माझ्या, बरोबर ना. ती जर पाया पडली तर तुम्हाला कसं वाटतं, बरं वाटतं. आणि समजा तिने लक्षच नाही घातलं, पायाच नाही पडली, तर गुलाबजाम सुद्धा गोड लागत नाही.
लग्नात गुलाबजामुन गोड लागत नाही, तिथून लग्नातून घरी येते त्या पोरीला तुझी माय भेटली होती लग्नात, तुझी माय भेटली लग्नात, बोलली नाही माझ्याशी, बोलली नाही. माझं म्हणणं ती नाही बोलली ना, तू बोलायचंय. तू मुकी आहे का? तुला येत ना बोलता, तू होऊन बोल. नाही नाही माझ्या पाया पडली नाही तुझी माय त्या पोरीला. मी म्हणतो नाही पडली तिच्या पोरीच्याच आईने पाया पडावास कोणत्या ग्रंथात लिहिलंय सांगा बरं? कोणत्या ग्रंथात लिहिलंय मुलीच्याच आईने पाया पडल्या पाहिजे? तुम्ही पाडा नाही एका दिवशी. नाही, मुलाची आई जर पाया पडली तर नरकात जाणार आहे का? तिने पडावं. बाई बरं झालं, बरं झालं अक्का तुम्ही तुमची पोर दिली, माझं नाही तर तसंच हिंडलं असतं. काय हरकत काय तुम्हाला पाया पडा? आणि तिने नसती दिली तर तेच झालं असतं ना. 2027चा कुंभमेळा तुमच्याच पोरासाठी भरावा लागला असता पुन्हा. हे मनाला लावून घेतलंय आम्ही. हे माझ्याशी असं का वागता? हे माझं म्हणणं जे काय म्हणेल त्या जगाच्या बोलण्याकडे लक्ष दिल्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करावा आणि जगाच्या मालकाचं भजन करावं. हे आपल्याला सुख प्रदान करेल. लोकांना वेळ दिल्यापेक्षा देवाच्या मंदिरात वेळ घालवावा, ते आपल्याला आनंद देईल. जेवढा वेळ आम्ही दुसऱ्याची निंदा करायला घालतो ना, तेवढा वेळ आम्ही भजनासाठी जर घालवला आमचं कल्याण. या जगाशी वैर ठेवण्यापेक्षा या जगातल्या प्रत्येक जीवामध्ये देव दिसावा. सर्वाभूती पाहे एक वसुदेव आणि पुसोनिया ठाव अहंते. आमची शोकांतिका आहे महाराज. आम्ही ज्ञानोबरायांना मानतो, आम्ही तुकोबरायांना मानतो, आम्ही नामदेव महाराजांना मानतो, आम्ही नरहरी महाराजांना मानतो, आम्ही संत चोकोबरायांना मानतो, संत शिरोमणी सावता महाराजांना मानतो, आम्ही एकनाथ महाराजांना आम्ही सर्व संतांना मानतो. फक्त संतांना मानतो पण आम्हाला संतांचे विचार मान्य नाही. ही शोकांतिका. संतांचे विचार मान्य झाले पाहिजे. नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. आमच्या माऊली विश्वमाऊली ज्ञानोबरांनी तर रेड्याला देवाचं स्वरूप देऊन टाकलं. रेड्याचा समाधी सोहळा होतो. मग संतांना गाढवात, कुत्र्यात, रेड्यात, भिंतीमध्ये सगळीकडे देव दिसला. निदान आपल्याला माणसात तरी देव दिसला. माणसात नाही दिसला तरी निदान घरातल्यांमध्ये तरी देव दिसावा. नाही घरातल्यांमध्ये दिसला निदान आपल्या माय बापामध्ये तरी देव दिसावा. एवढं काही कमी झालं? शोकांतिका आहे. या मृत्यू लोकांमध्ये आम्ही दुःख का भोगतोय? का दुःख वाटायला येत आहे? सगळं मलाच पाहिजे म्हणून दुःख येत आहे. तुकोबराय सांगतात आम्हाला या दुःखापासून बाजूला व्हायचं. या दुःखापासून आम्हाला बाजूला कुणीतरी केलं पाहिजे. आणि या दुःखातून आमचा बाजूला करण्यासाठी सांभाळ कुणीतरी केला पाहिजे. आमच्यावरती लक्ष कुणीतरी घातलं पाहिजे. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्यावरती दुसरं कुणी नाही पण संतांनी लक्ष घालावं. या संताशी निरवी हे जीवन आणि तुझे काही न मागो तुझ. मला संतांनी माझा सांभाळ करावा ही तुकोबरायांची भावना होती. आणि त्याच तुकोबरायांची संतांकडे तीच भावना आहे, तीच विनंती आहे. जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात माझं देखील ओझ तुम्हावरती आहे. अभंगाचं शेवट तुका
लय वातावरण केलंय एकाच दिवसाचा कार्यक्रम. काय महाराज हे असे गुणीजन पाहिजे असे. हे बघा 2 पैसे वाढवा गेले चालत पण डोक्याला कटकट राहत नाही. हाय काय असं जितू भाऊ असंच पाहिजे. काय साऊंड एवढं आणि एवढेच पाहिजे. टाळकरी लय नाही एवढेच टाळकरी पाहिजे. आपल्याला ऐकायला एवढी गरज लागत नाही. मला ऐकायला 2 चांगले ऐकणारे पाहिजे. मान हलव त्यांना काही कळत नाही फक्त मान हलवणारे पाहिजे आपल्याला. बरोबर शेवटपर्यंत त्यांनी तेवढं करायचं. 2 चांगले गाणारे आणि 1 वाजवणार एवढं. संत माझा सांभाळ कसा करावा. संतांनी माझा सांभाळ कसा करावा. जसं एखादी आई तिच्या मुलाचं हित करते, लेकराचे हित करते. वाहे माऊलीचे चित्त. जी आई आहे ना, आईच्या अंतःकरणामध्ये तिच्या मुलाशिवाय दुसरं कुणी नसतं. तुकोबरायांचाच एक अभंग आहे अजून. मातेची आचिती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला आणि जवळ येता शीन गेला. आई मुलावरती किती प्रेम करते. आई जसा मुलाचा सांभाळ करते, किंबहुना धनुर्धरा जो मातेची उदरा तो मातेचा सुईरा केतुला बा. आई जसा मुलाचा सांभाळ करते, आई मुलाची काळजी वाहते. मी तुम्हाला विचारतो आया हो, तुम्ही तुमच्या मुलावरती किती प्रेम करता? तुम्हाला विचारतोय मी, तुम्हाला मुलं आहे ना, तुम्ही तुमच्या मुलावरती किती प्रेम करता? करत नाही का? करतो महाराज. किती करता? माप नाही महाराज. ते काय सांगता येईल का महाराज? 1 डझन, 1 क्विंटल, 1 लिटर, टनभर. आई मुलावरती प्रेम करते ना, ती काही मोजून मापून नाही. एक आई अशी आहे का तिने सांगा महाराज मी माझ्या मुलासाठी हे केले आतापर्यंत? अरे तुला 2-4 गोष्टी सांगू शकते. आईने जे जे केलं ना, जे जे केलं
ते काहीच लक्षात ठेवलं नाही. ते निष्कामतेने प्रेम केलं. या जगातलं पात्र आई नावाचं कोणती अपेक्षा न ठेवता मुलावरती प्रेम करते. ते प्रेम मला संतांकडनं मिळावं, त्या संतांनी माझं हित करावं. आई मुलाचं हित करते तसं संतांनी माझं हित करावं. आई मुलावरती किती प्रेम करते ती काही शब्दात सांगता येतं का? शब्दात सांगता येतं नाही, शब्दात सांगता येत. ती लाभाशिवाय प्रेम करते एवढं सांगते. आई मुलासाठी गुरुवर्य शांती ब्रह्म बाबांच्या मुखातून ऐकलेलं सांगतो. परिकर बाबांचं बाबांनी सांगितलेला दृष्टांत मला आठवतो. आळंदी मधला एक माता गर्भवती होती. आई मुलावरती किती प्रेम करते यासाठी सांगतो. काळजी करू नका, अजून 5 मिनिटं आहे माझ्याकडे. आई मुलावरती किती प्रेम करते यासाठी सांगितलेलं बाबांनी. एक माता गर्भवती होती, पोटात बाळ वाढत होतं. डॉक्टर साहेबांकडे चेकअपला जाणं येणं चालू होतं. डॉक्टर साहेबांनी तारीख दिली ती बाळांत डिलिव्हरी नाही, बाळांत कमी अभ्यास म्हणून सांगतो, पण मला एवढं माहिती त्या गाड्यांवरती लिहिलेलं असतं, त्या दुधाच्या गाड्यांवरती डिलिव्हरी म्हणजे पुस्तक करणे आणि विषय सोडून देणे. आई बाळांत पण हा शब्द खरा आहे आणि आपला हा मातृभूमीतला शब्द आहे. त्या शब्दांची लाज वाटायला लागली आपल्याला. ही शोकांतिक आहे. म्हणजे ज्या भाषेचा गौरव माऊली ज्ञानोबारायांनी केला, ज्या भाषेचं कौतुक विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी केलं, ती मराठी भाषा बोलायची आपल्या लोकांना लाज वाटायला लागली. हिंदीतलं काही जमत नाही, पण हिंदी बोलायची लय हौस. ते रेल्वेत बसले का सारखं उदर आपण काय आडलं नाही ना, तू मराठी बोलतो ना, तू आपल्या महाराष्ट्रात नाही ना, त्याला विचार भाऊ तू आधी तू मराठीत बोलून पाय का हिंदी मध्येच बोललं पाहिजे. सारखं उदर हमारे 3-4 जण आहे होता बैठेंगे. आता काय 3-4 जण म्हणजे काय, आणि तुम इधर ऐसे पाय ठेव के वैसे फिर हम हमारे पिशव्या का ठेवेंगे. माझं काय म्हणणे मराठी सांग भाऊ, असे पाय ठेवू नको आमच्या. तुझ्या भाषेला कोणी हसणार आहे का? अरे आपली मातृभाषा आहे ती. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे. मीच सांगतो, तुम्ही जर खानदेशी बोलत असाल ना, खानदेशीच म्हणतात इकडे, खानदेशी बोलत असाल ना, पहिल्यांदा तर खानदेशीतच बोललं पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. भाषा आपली, आपली भाषा, आपला मराठी भाषा हा स्वाभिमान आहे ना, स्वाभिमान आहे. डिलेव्हरी नाही, मग बाळांत पण, कारण की त्या शब्दात अर्थ दडलेला आहे. जन्माला आलं तर बाळ, नाही तर त्या आईचा अंत, याला म्हणतात बाळ अंत पण. डॉक्टर साहेब माझी पत्नी गर्भवती आहे, तुम्ही बाळंतपणाची तारीख दिली, तारीख टळून गेली, बाळ जन्माला येत नाही, काय बघा हो. डॉक्टर साहेब म्हटले एकदा सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफी केली. डॉक्टर साहेबांकडे रिपोर्ट आले, बघितलं आणि सांगितलं त्या ग्रस्ताला, तुम्ही पत्नीला बाहेर बसवा, तुम्ही मध्ये या. बोला ना डॉक्टर, तुमच्या पत्नीच्या पोटामध्ये जो गर्भ आहे, जे बाळ आहे ना, ते आडवं झाले. बाळ आडवं झाले. तुम्हाला जर बाळ पाहिजे असेल तर पत्नीच्या प्राणाला मुकावं लागेल, आणि पत्नी जर पाहिजे असेल तर त्या बाळाचे तुकडे करून त्याला काढावं लागेल. काय पाहिजे लवकर सांगा, वेळ अतिशय कमी आहे. त्या डॉक्टरला, त्या ग्रस्तांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या बायकोला वाचवा. ते बाळ आहे ना, त्याचे तुकडे केले तरी चालेल, त्या बाळाला कापलं तरी चालेल, माझ्या बायकोला वाचवा. डॉक्टर साहेबांनी काय सांगितलं, ठीक आहे जा तुम्ही बाहेर. त्या स्त्रीला ऑपरेशन थिएटर मध्ये घेण्यात आलं. तिने विचारलं, डॉक्टर मला काही कळेल का हो, जो तुम्ही काही निर्णय घेत असाल, झालं काय, मला ऑपरेशन थिएटर मध्ये आणलंय, नक्की काय मला सांगाल का तुम्ही. डॉक्टरांनी विचार केला, जेवढा अधिकार या बाळावरती बापाचा आहे त्याच्या 1000 पटीने अधिक अधिकार त्या मातेचा आहे. आईला विचारलं पाहिजे, ताई ऐका ना, वेळ कमी आहे आणि परिस्थिती नाजूक आहे,
काय झालं डॉक्टर? तुमच्या पोटामध्ये जे बाळ आहे, जो गर्भ आहे, तो आडवा झालाय. परिस्थिती नाजूक आहे, वेळ कमी आहे. तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर स्वतःच्या प्राणाला मुकावं लागेल, आणि तुम्हाला जगायचं असेल तर बाळाचे तुकडे करावे लागेल, त्याला कापून बाहेर काढावं लागेल. काय पाहिजे लवकर सांगा. त्यावेळेला त्या मातेने विचारलं, माझ्या पतीने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं, बाळाचे तुकडे करा पण माझ्या बायकोला वाचवा. ती आई झोपलेली होती ना, ती माता उठून बसली, उभी राहिली. डॉक्टर साहेबांचे पाय धरले तिने. डॉक्टर साहेब, तुमचं फार मोठं नाव आहे. मी हात जोडते डॉक्टर साहेब, विनंती करते, पाया पडते, जर तुम्हाला शक्य झालं तर आम्हाला दोघांनाही वाचवा, दोघांनाही वाचवा. जसं मी जर मेले तर माझं बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, तो बाळ गेल्यानंतर माझाही जगून काही उपयोग नाही. हो डॉक्टर साहेब, पाया पडते, वाचवता आलं तर दोघांनाही वाचवा. आणि एक विनंती करते, जर दोघांनाही वाचवता येत नसेल तर डॉक्टर साहेब हात जोडते, माझ्या देहाचे होतील तेवढे तुकडे करा, पण माझ्या वंशाचा दिवा आहे ना, त्याला तुमचं नक लागू देऊ नका. हिचं नाव आई, हिचं नाव आई, जी आपल्या मुलासाठी सर्वस्वाचा त्याग करते, देहाचा त्याग करते. म्हणून तुकोबाराय सांगतात, आई मुलाचं हित करते, लेकराचे हित. वाहे तिच्या चित्तामध्ये दुसरं काही नसतं. अनेक कवींनी अनेक कविता गायल्या, अनेक कविता गायलेल्या, अनेक कवितामध्ये वर्णन केले आई काय असतं, आईचं प्रेम काय असतं, आईची माया. मला आदरणीय आमच्या बंडू भाऊनी सांगितलं, म्हणले महाराज मी ग्रामपंचायत मध्ये कार्यरत आहे, त्या कार्यावरती आहे, पण माझी काकू आहे ना, माझ्या पश्चात माझी बाजू मांडायची. एक सांगतो तुम्हाला बंडू भाऊ, या जगातली आई मुलाविषयी, म्हणजे आमच्या महेंद्र दादा विषयी आई बोलेल, महेंद्र दादाची बाजू मांडलेली विशेष नाही, पण पुतण्याची बाजू मांडण्यासाठी त्या मातेचं हृदय लय मोठं होतं. ते म्हटले, कुणी जर माझ्या विरोधात बोलायला लागलं तर माझी काकू बोलू देत नसायची, ती माझी बाजू मांडायची. आणि तिला जर दवाखान्यात जायचं असेल तर ती मला सांगायची, सर्व काम बाजूला टाक, आधी मला तू माझ्या बरोबर दवाखान्यात जायचं. हे लय मोठं हृदय लागतं गड्या या गोष्टी घडायला. जीवा फार प्रेम करते, तिचं नाव आई. जीवाच्या पलीकडे जपते, तिचं नाव आई आहे. महाराज किती प्रेम करते ती आई. तुकोबाराय सांगतात, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता प्रेम करते. काय मागते आपल्याकडे? सोनं, पैसे, धन, द्रव्य, गाडी, बंगला काही मागत नाही. आपल्या एकच गोष्ट मागते, बाळा माझ्याशी 2 वेळा बोलत जा रे, घरातून बाहेर जाताना एकदा बोलत जा, आणि बाहेरून घरी आल्यावरती एकदा बोलत जा. एवढीच आईची अपेक्षा आहे, बाकी माय काही मागत नाही. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती. महाराज काय करते होती आई अजून आपल्या मुलासाठी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ती आई आपल्या मुलाचा भार पोटी वाहते आणि त्याचं सर्वस्व सहन करते. पोटी भार पोटी भार
तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. चुकला असेल आईच्या अंतःकरणाने माफ करा. बरोबर असेल ते आचरणात आणण्याचे प्रयत्न करा. चांगलं जीवन जगा. निष्कलंकित जीवन जगा. आई वडिलांची सेवा, साधू संतांची सेवा, भारत मातेची, भूमातेची, देशाची, धर्माची सेवा करा ही विनंती करतो. थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद, आभार. आदरणीय महेंद्र दादा असतील, आदरणीय सर्वच वारकऱ्यांवरती विशेष प्रेम करणारे आमचे बंडू भाऊ. मला एक आनंद वाटला बंडू भाऊ आज, कारण की कीर्तनकाराच्या गळ्यात रोज हार घालणारी लोक आहे, पण गुणीजनांचा एवढा सन्मान करणारा काही कोणी बघितलं नाही. आणि आज योगायोगाने मयूर महाराजांना हार नाही घातला. नंतर सत्कारी मयूर महाराज. म्हणून आता आदरणीय बंडू भाऊ आणि समस्त ह्याडीज परिवार तुमचे कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो. सेवेची संधी दिली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद, आभार. आमचे नामदेव भाऊ गोड अशी शूटिंग यूट्यूब चॅनलसाठी फार मोठ्या कष्टाने उभं राहून त्यांनी शूटिंग घेतली, त्यांचे देखील कोटी कोटी धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो. विठ्ठल